हॅलो फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुमच्याकडे पण अशी डिझाईन आहे का? पण तुम्ही त्या डिझाईनचा रेग्युलर नेक बनवून बोर झाला आहे. तर आपण याच्यामध्ये बनवणार आहोत एक नवीन नेक, तो पण आहे बोटनेकमध्ये डिझाईन. तर चला बघूया आपण पुढच्या या व्हिडिओमध्ये की आपण याचं काय बनवणार आहोत. तर आपल्याला सगळ्यात पहिले जे आहे ते अस्तर पाहिजे, जे आपण नेक बनवणार आहोत, आणि मेजरमेंट. तर मी इथे तुम्हाला पूर्ण मेजरमेंट न सांगता ते एक बॅक साईडच घेतलेली आहे मेजरमेंटची, म्हणजे फ्रंट साईड मी कट केलेली नाही आहे. तर आपण इथे बघूया बॅक साईडचं जे आहे ते आपण नेक कट करून घेणार आहोत. तर आपल्याला रेग्युलर तुम्हाला जेवढी हाईट पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता रेग्युलरमध्ये. आता मला पाहिजे आहे इथे मला रेडी करायची आहे 13.5, तर मी घेतलेली आहे 14.5 इंच. आणि शोल्डर जे आहे 15 आहे, तर मी त्याचा हाफ घेतलेला आहे 7.5 इंच. आपल्याला बोटनेक बनवायचं आहे. बोटनेक बनवताना नेहमी आपण शोल्डरचं हाफ घेतो. जेवढं शोल्डर घेतलेलं आहे मी तेवढंच आर्म घेणार आहे. फक्त 7.5 न घेता मी 7 इंच घेणार आहे, कारण की 7.5 खूप मोठं होतं. जे मेजरमेंट आहे माझ्याकडे त्यांचं थोडं शोल्डर जास्त मोठं आहे, त्याच्यामुळे मी 7.5 शोल्डर घेतलेलं आहे आणि 7चा आर्म होल घेतलेला आहे. आपल्याला इथे रेग्युलर मोजून घ्यायचं आहे. ते घेतल्याच्या नंतर आपल्याला इथे मार्किंग केली. इथे आपल्याला टाकायचे आहे चेस्ट. तर माझी आता जी चेस्ट आहे ते आहे 34. तर 34चं येतं आहे 4 8.5 इंच प्लस 1.5 इंच मार्जिन. मी रेग्युलर तेवढंच घेणार आहे, 8.5 प्लस 1.5 इंच मार्जिन. तर आपल्याला पूर्ण ह्या दोन्ही याच्या लाईन करून घ्यायच्या आहे. तर आपण याला लाईन मारून घेऊया. इथे शोल्डरचा जो शेप देतो 1.5 इंचाचा, आपण इथे 1.5 इंचाचा शेप देऊन घेणार आहोत. आता इथे आहे आपलं नेकची जी विड्थ आहे ती घेतलेली आहे मी 4 इंच, आणि लांबीला पण घेतलेला आहे 4 इंच. हा मी आत्ताच कट करणार नाही आहे, फक्त मी एक अंदाज म्हणून मेजरमेंट ठेवून घेतलेलं आहे, कारण की माझे जे स्टोन वगैरे आहे ब्लाऊजचे, त्यानुसार मी हा थोडासा मागे पुढे होऊ शकतो. फक्त एक अंदाजे आपण इथे मार्किंग करून घेऊया. आता हा घ्यायचा आहे आपल्याला कट करून, कारण की मी तुम्हाला सांगितलं मी इथे फ्रंट साईडचं मेजरमेंट नाही दाखवलेलं, मी फक्त बॅक साईडचा नेक दाखवलेला आहे, जेणेकरून म्हणजे आपला नेक, तुम्हाला जो नेक बघायचा आहे तोही बघणं होईल आणि व्हिडिओही खूप मोठा होणार नाही. तर आपण इथे कट करून घेतला बॅक नेक. त्याच्यानंतर आता मी हे जे आहे डिझाईन माझी, तर मला डिझाईनला फक्त एवढंच आलेलं होतं, एकदम नेक आणि त्याच्या खालीच कटवर्कची डिझाईन होती. तर मी जी ही कटवर्कची डिझाईन आहे ती कट करून घेणार आहे, म्हणजे हा जो सर्कलमध्ये होतो याला कटवर्क म्हटलं जातं. तर ती डिझाईन आहे ती मी कट करून घेतलेली आहे, ती मला नंतर लावायची आहे. आणि हा नेक जो आहे तो आपण असा मिडलला ठेवून घेऊया. मिडलला ठेवून घ्यायचा आहे आणि या मिडलवरती आपण आपला बॅक नेक ठेवणार आहे अगदी मध्यभागी. आता मी इथे जी डिझाईन बनवणार होते त्याच्यासाठी मला 2 इंच खालची पट्टी कट करायची आहे. आता तुम्ही म्हणणार पहिले का नाही केली, तेव्हा आपल्याला डिझाईनचा एक अंदाज येत नाही, म्हणून मी पहिले पट्टी कट नाही केली, म्हणून मी आता कट केली आहे. आणि ही जी आपली कट झालेली पट्टी होती त्याच्यासाठी त्याच्यापेक्षा आपल्याला एक दुसरी पट्टी घ्यायची आहे, ती एका अर्धा इंचाने जास्त असली पाहिजे. ती याच्यासाठी आपला थोडासा फोडमध्ये भाग जाणार आहे, तर तो आपण एक्स्ट्रा घेणार आहोत. हे बघा, मी इकडे ती पट्टी ठेवून घेतलेली आहे, कारण की ती पण आपल्याला पाहिजे आहे ब्लाऊजमध्ये. तर आपण इथे घेतलेलं आहे बॅक नेकचं. तुम्ही बघू शकता इथे मी पट्टी कट करून घेतली, जी खालची जी मी कट केलेली होती, आणि हे जे होतं बॅक साईडचं ते मी कट करून घेतलेलं आहे. आता हा झालेला आहे आपला नेक इथे. तर आपण इथे हा ठेवणार आहे, हा भाग. आणि आता हा जो आपला सर्कल आहे, म्हणजे लिव्ह शेप आहे, त्याच्यावरती आपण अस्तर ठेवून घेणार आहोत. आणि तुम्हाला चॉकनी किंवा मग पेननी कशाने तरी मार्किंग करायचं आहे, ज्या शेपमध्ये डिझाईन आहे. तर तुम्ही इथे बघू शकता माझी ज्या शेपमध्ये डिझाईन आहे त्या शेपमध्ये मी एकदम मार्किंग करून घेतलेलं आहे. याच्यावरती आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे. तर मी इथे स्टिच मारून पण घेतलेली आहे. ही आपल्याला कट करायची आहे. कट करून एकदम शेपमध्ये कट करायची आहे, आणि कट केल्याच्या नंतर आपल्याला नॉचेस द्यायचे आहे. मी नेहमी सांगते, जेव्हा आपण शेप कट करतो तेव्हा आपल्याला नॉचेस द्यायचे असतात. तर आपण इथे नॉचेस देऊन घेऊया. आणि जसा नेक पलटी करतो त्या टाईपमध्येच आपल्याला हा भाग पलटी करून घेतल्यासारखं घ्यायचा आहे, घेणार आहोत. पण त्याआधी आता आपल्याला एक अंदाज आलेला आहे आपला नेक कुठपर्यंत पुरणार आहे. तर आपण जी पहिली जी मार्किंग केलेली होती नेकची, ती आता आपण इथे कट करून घेणार आहोत, म्हणजे आपले जास्त डायमंड जाणार नाही आहे, म्हणजे जो शेप आहे तो जाणार नाही, याची काळजी घेऊन आपल्याला नेक कमी जास्त करून कट करायचा आहे. तर आपण इथे ह्या शेपमध्ये नेक कट केलेला आहे.
त्याच्यानंतर हे जसं मी सांगितलं पलटी करायचं, त्या टाईपमध्ये आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. हवंच तर तुम्ही अशा वेळेस नेकही पलटी करू शकता, म्हणजे वरचा. पण मला वरच्या नेकला पलटी नाही करायचं, मला पायपिंग करायची आहे. तर मी ते म्हणजे नेक्स्ट करणार आहे. पण सध्या आपण बॅक साईडचा नेक बघणार आहोत. तर त्याला मी सांगते तुम्हाला, आपण पलटी करून घेणार आहोत. तो करून झाल्याच्यानंतर याच्यावर तुम्हाला एक प्रेस स्टिच द्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपला नेक जो आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये बसून जातो. तर याच्यावर तुम्हाला ह्या शेपमध्येच आपल्याला एक स्टिच मारून घ्यायची आहे. तर या शेपमध्ये तुम्ही ठेवते, या छान आपला नेक पण छान पद्धतीने इथे आलेला आहे. तर इथे आपण एक स्टिच मारून घेणार आहोत. तर मी इथे साईडला एक स्टिच मारून पण घेतलेली आहे. आता आपल्याला हा जो उलटा करून आपला अस्तर आणि मेन फॅब्रिक पूर्ण अटॅच करून घ्यायचं आणि एक्स्ट्रावाला भाग कट करून टाकायचा आहे. तर या पद्धतीने आपला नेक असा झाला आहे. आता आपल्याला खालचा जो कटवर्कचा शेप आहे तो पण इथे आपल्याला अटॅच करायचा आहे. पण त्याच्यासाठी आपण जो हाईट कमी केलेली होती 2 इंच, तर आपण इथे 2.5 इंचाची पट्टी घेऊन ती हाईट एकदा पूर्ण रेडी करून घेणार आहोत आणि शेप पण आपला व्यवस्थित येणार आहे. तर मी ही जी पट्टी आहे ती मी इथे फोड होती आणि मला म्हणजे अखंड कपडा न भेटता थोडा जॉईन द्यावा लागत होता. तर मी इथे कट करून हा पट्टी जॉईन करून घेणार आहे. आणि ती पट्टी जॉईन झाल्याच्यानंतर आपण इथे पण जसं नेक पलटी केला तसं पट्टी याच्यावर ठेवून पलटी करून घेणार आहोत, म्हणजे एक साईड फिनिश करून घेणार आहोत. तर मी याच्यावर स्टिच मारून एक साईड पूर्ण फिनिश करून घेणार आहे. तुम्ही इथे आपली ही जी आहे एक मी प्रेस स्टिच पण देऊन घेतलेली आहे आणि पूर्ण एक भाग फिनिश करून घेतलेला आहे पट्टीचा. हवंच तर तुम्ही जो खालचा भाग आहे तो पण फिनिश करून घेऊ शकता, जर तुम्हाला पट्टी लावायची नसेल तर. जेव्हा आपण बॅक साईडला पट्टी लावतो त्या टाईपमध्येच. तर आपली अशा पद्धतीने रेडी झालेला आहे. तर तो आपल्याला आता अशा पद्धतीने याच्यावर ठेवायचा आहे. तर तुम्ही इथे तुमचं म्हणजे कमी जास्त पूर्ण तुमचा नेक पण खूप असा पसरला नाही पाहिजे, जसं आहे तसंच ठेवून तुम्हाला याच्यावरती ही पट्टी जी आहे ती अटॅच करायची आहे. तर आपण पूर्ण अशाच एकदम हळूवार पद्धतीने, तुम्हाला कुठेही नेक पसरायचा नाही आहे. तो काय होतं, जेव्हा तुम्ही स्टिच करायला लागतो तेव्हा थोडासा नेक हलला नाही पाहिजे, यासाठी तुम्ही बॉल पिनचा वापर करू शकता. आपण अशा पद्धतीने अटॅच करून घेतल्याच्यानंतर आता इथे आपण पहिले जे आहे ते टक्स देऊन घेणार आहोत. त्याच्यानंतर वरती जी कटवर्कची लेस आहे आपल्याकडे ती अटॅच करून घेणार आहोत, कारण की ती जर आपण कटवर्क जर टक्समध्ये टाकली तर त्याचा शेप पण बिघडू शकतो आणि फिनिशिंग पण जाऊ शकते. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, पहिले टक्स मारून घ्यायचे आहे. तर मी इथे मार्किंग करून घेतली आणि इथे टक्स मारून घेणार आहे. तर या पद्धतीने मी थोडासा कट देऊन मी इथे टक्स मारून घेणार आहे. मी इथे टक्स मारून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आता जी लेस होती कटवर्कची ती आपण याच्यावरती अटॅच करणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता, आपल्याला ही अशा पद्धतीने अटॅच करायची. एकदम छान लुक येत आहे आपलं ब्लाऊजचं जे आहे ते, आणि तुमच्या पूर्ण लेसचाही वापर होतो आहे. तर आपल्याला हा जो आहे खालचा भाग ओपन आहे त्याला आपल्याला पहिले फिनिश करून घ्यायचा आहे. तर याच्यासाठी आपल्याला तुम्ही काय करू शकता, प्रेसनी हा भाग असा प्रेस करून स्टिच मारूनही येऊ शकता, म्हणजे एकदम छान फिनिशिंगमध्ये तुमची जी आहे स्टिच येऊन जाईल. तर आपल्याला हे बघा मी इथे प्रेस करून घेतलेलं आहे की जेणेकरून जे आहे आपलं फिनिशिंग पण छान येऊन जाईल आणि एकदम सारख्या पद्धतीने तो आतमध्ये कट होऊन जाईल. तर तुम्हाला इथे स्टिच मारून घ्यायची आहे ह्या भागाला आणि हा असाच आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे. तर म्हणजे काय होतं, प्रेस केली म्हणजे तुमची एक स्टिच तुम्हाला लावायचं काम पडत नाही. असं तुम्ही परत बॉल पिन अटॅच करून पूर्ण स्टिच लावून तुम्ही इथे पॅक करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे कटवर्क आहे तुम्हाला हे कटवर्कचे थोडे थोडे टक्स म्हणजे टक मारून घ्यायचे आहे, जसं आपण तुरपाई वगैरे म्हणतो त्या टाईपमध्ये. आता आपल्याला इथे खालची बॅक साईडची पट्टी मी इथे लावून घेतलेली आहे. 1.5 इंचाची पट्टी घेतली, अर्धा इंच फोल्ड करून घेतला आणि 1 इंच अटॅच करून पूर्ण आतमध्ये मी फोल्ड करून घेणार आहे. याला पण मी नंतर हात शिलाई करणार आहे, जसं आपण याला करतो प्रत्येक बॅकनेकला करतो त्या टाईपमध्ये. आणि जे कटवर्क आहे त्यालाही छोटे छोटे आपल्याला टक मारून घ्यायचे आहे की जेणेकरून ते कटवर्क घातल्याच्यानंतर असे उलटे पडायला नको आहे त्याच्यासाठी. तर तुम्ही इथे बघू शकता आपलं अशा पद्धतीने छान रेडी झालेलं आहे. आपली हाईट पण बरोबर आलेली आहे. आपल्याला 13.5 रेडी करायची होती, आपली बरोबर 13.5 हाईट रेडी झालेली आहे. तर तुम्ही इथे एकदम छान पद्धतीने आपला जो आहे तो नेक रेडी झालेला आहे. आणि प्रत्येक वेळेस 30 डिझाईन बनवल्यापेक्षा तुम्ही असं काही नवीन बनवलं तर एकदम छानही वाटतं. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने जे आहे ते आपली डिझाईन इथे झालेली आहे.
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.